माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो, विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज स्त्रियांसाठी आमचाही हातभार याविषयी माधुरी सुधाकर धर्माळे यांच्याशी प्रज्ञा इंगोले यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा भाग आज आम्ही प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोतेहो नमस्कार. आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण प्रज्ञा इंगोले आजच्या दुसऱ्या भागात आपलं खूप खूप स्वागत करते. तर आपण बातचीत करीत होतो माधुरी सुधाकरराव धर्माळे यांच्याशी. त्या लालखडी उपकेंद्रात ऑपरेटर टेक्निशियन या महत्त्वाच्या आणि जोखमीच्या पदावर कार्यरत आहेत. श्रोतेहो, डे नाईट शिफ्ट करत जीवाची जोखीम असलेल्या क्षेत्रात गेल्या 15 वर्षापासून कार्यरत माधुरी धर्माळे यांनी सौंदर्य स्पर्धा देखील गाजवल्या आहेत. जॉब प्रोफाईल आणि सौंदर्य स्पर्धा अशा परस्परांशी अतिशय भिन्न असलेल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्याही त्या पहिल्याच महिला ऑपरेटर ठरल्या आहेत. श्रोते होत्या मिसेस इंडिया हेरिटेज आणि स्टाईल आयकॉन अकोला ठरल्या आहेत. त्यांना महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी हिरकणी अवॉर्डने आणि विदर्भ फॅशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे आणि त्या पदव्युत्तर पदवीधारक सुद्धा आहेत. श्रोते होत्या नोकरीसोबतच वीज वाहिनीची हाताळणी तर करतातच, समाजकार्य सुद्धा करतात आणि सौंदर्य स्पर्धा, लाठीकाठी आणि तलवारबाजीही करतात. तर श्रोते हो, आजच्या भागात आज आपण जाणून घेऊया त्यांच्या सौंदर्य स्पर्धेविषयी आणि त्यांच्या इतर कौशल्याविषयी. तर ताई, आजच्या दुसऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर आपण कालच्या भागात तुमच्या समाजकार्याविषयी जाणून घेतलं. तर नोकरीसोबतच तुम्ही समाजकार्य करता आणि त्याच्यासोबतच सौंदर्य स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही सहभागी झाले आहेत. तर या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? सौंदर्य स्पर्धेमध्ये म्हणजे मला डान्स करते मी, नाटक किंवा डान्स किंवा अनेक अशा म्हणजे सांस्कृतिक प्रोग्राम असतात, एकांकिका, याची आवड होती. पण कॉलेज टाईमला काही केले, पण नंतर असं झालं की स्ट्रगलफुल लाईफ गेली. म्हणजे थोडीशी प्रायव्हेट जॉब, मिस्टरांचा प्रायव्हेट, माझा प्रायव्हेट, यामध्ये मला काही करता आलं नाही. मग काही वर्ष बाहेर माझा असा जॉब लागला. मी बाहेरगावी होती, नाशिकला होती, जळगावला. मग मुलगा लहान होता, मी तिकडे, मुलगा इकडे माझ्या आईकडे राहायचा, आई सांभाळायची. मग मी आठवड्याला यायची. यामध्ये मी काही करू शकली नाही, माझ्या आवडीनिवडी जपू शकली नाही. पण मग मुलगा मोठा झाला, 16-17 वर्ष कॉलेजला गेला. मग मला कुठेतरी असं वाटलं की आता मी थोडी म्हणजे मुलं मोठी झालं की थोडंसं मोकळं होतो आपण. तर मग मला असं वाटलं की आपण करू शकतो. मग असे छोटे मोठे शो व्हायचे अमरावतीला, लोकमत सखी मंचाचे, सकाळ न्यूजपेपरकडून जे असतात, अशा स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायची. मग त्या भाग घेतला तर मला असं झालं की चांगल्या 20-25 लेडीजमध्ये मला कधी 2री 3री आलेली, पहिला नंबर नाही पण 2रा आला, 3रा आला. तर मग असं कधीतरी प्रोत्साहन परत. तर यामध्ये मग मला अशी प्रेरणा मिळत गेली की अरे आपण करू शकतो. जर एवढ्या वर्षांनी आपण स्टेजवर आलो आणि करायला लागलो तर आपण हे करू शकतो. तर मग मी अशाच महाराष्ट्र लेवलच्या स्पर्धा, मिसेस महाराष्ट्र, त्यासाठी गेली. मग त्यासाठी तयारी केली, जी आमची काही असं तिथे तयारी असते ती सगळी तयारी करून, आणि त्यासाठी मी स्वतःला वेळ देत, म्हणजे नोकरी सांभाळून कठीण होतं, कारण नोकरी वेगळी आणि सौंदर्य स्पर्धा अगदी वेगळी आहे. माझी नोकरी म्हणजे कामगाराची म्हणू शकतो आम्ही आणि सौंदर्य स्पर्धा खूप वेगळं, म्हणजे ते मेंटेन करणं, ते सगळं तसं राहणं इतकं मला शक्य नव्हतं. पण मला आवड असल्यामुळे मी ते दोन्ही साधत आज मी स्पर्धा गाजवल्या म्हणायला काही हरकत नाही. कारण मिसेस इंडिया हेरिटेज पण जिंकून आली आहे पुण्याला, मुंबईला स्पर्धा झाल्या आणि मला त्यात यश मिळत गेलं. अरे वा, खूप छान. आवड असलं की आपण कुठलंही काम करू शकतो. नक्कीच. तर त्या स्टेजवर उभं राहताना तुम्हाला कसं वाटलं? पहिल्यांदा खूप वर्षांनी स्टेजवर उभं राहिलं तेव्हा थोडंसं घाबरतंच, कारण बरीच वर्ष निघून गेलेले असतात. आणि त्यानंतर माझी सेकंड इनिंग म्हणजे 40 नंतर, माझ्या वयाच्या 40 नंतर मी स्टेजवर उतरली
आणि ज्या स्पर्धांमध्ये उतरली मी त्या 40+ उतरल्या गेली, कारण 40 वर्ष येऊन गेले होते वयाचे. हो. आणि 40 नंतर माणूस कुठेतरी बरंचसं थोडंफार विसरलेलं, किंवा ते स्टेज डेअरिंग किंवा तो त्या वयाचा एक जोश राहत नाही. पण मला थोडं थोडं सुरुवातीला वाटायचं, पण नंतर जसं जसं मी करत गेली तशी तशी माझ्या स्वतःमध्ये मी प्रगती करत गेली आणि मला ते असं सोपं वाटायला लागलं. त्यासाठी मी थोडंसं तुम्हाला एक परिचय सांगू इच्छिते. म्हणजे आमचा एक इंट्रो राऊंड असतो मॉडेलिंग क्षेत्रामध्ये, म्हणजे एक या सौंदर्य स्पर्धा आहे त्याच्यामध्ये इंट्रो राऊंड असतो, तुमचा परिचय, स्वपरिचय असतो. तर मी मराठी एक 9वारी पातळातला शो होता पुण्याला, आणि मराठीमध्येच तुम्हाला स्वतःचा परिचय सांगायचा होता. तर तो परिचय मी स्वतःचा परिचय बनवला आहे, तर तो मी तुम्हाला सांगू इच्छिते. सह्याद्रीच्या कुशीतल्या विदर्भातून मी आली, अंबा आणि एकविरेच्या नगरीची मी राणी. पुरुषप्रधान त्या विद्युत क्षेत्रात कार्यभाग साधते, यंत्रचालक म्हणून मिरवणारी मी महिला. आई म्हणून शौर्याने दिली मला नवी ओळख, आज आपणासमोर उभी आहे, करावया मी माझ्या गुणाची परख. 18व्या वर्षीच धरिला मी नेत्रदानाचा हात, उत्कर्ष संस्थेमार्फत देते आहे रक्तदानालाही साथ. अमरावतीची लेक मी, जोडते इतिहासाशी नाती, छंद आणि कर्तव्यासंगे दरवळती मधुर भाती. सौंदर्यवतीच्या रणांगणात आले मी तोडून सगळे ताळे, नमस्कार माझा आपण सर्वांना, मी माधुरी धर्माळे. तर हा माझा परिचय होता, आणि मी तर सगळ्या महिलांना सांगेल की स्वतःचा असा एक परिचय बनवा. म्हणजे मी हे म्हणत नाही तुम्हाला की असा काव्यात्मक परिचय नाही, पण यामध्ये आपली ओळख बनवा. मी एक फक्त माझं नाव आहे, मी ही आहे अशापेक्षा तुम्ही एक ब्युटिशियन आहात, तुम्ही एक ड्रेस डिझायनर आहात, तुम्ही एक गृह उद्योग चालवणारी महिला आहे, तुम्ही एक शाळा चालवणारे आहे, किंवा म्हणजे स्वतःचा एक परिचय बनवा. आणि हा परिचय आपल्याला स्वतःला म्हणजे आत्मनिर्भर पण करतो, आर्थिक पण, आणि स्वतःला एक आत्मसन्मानाने जगवायला पण. बरोबर आहे. तुम्ही या सौंदर्य स्पर्धेसाठी कोणकोणती तयारी केली होती? सौंदर्य स्पर्धेसाठी अनेक तयारी असते. म्हणजे तुमचं आता माझं जसं हेरिटेजचं होतं, तर हेरिटेज म्हणजे मला आपला देशाचा वारसा जे म्हणजे आहेत, म्हणजे असं दाखवायचं होतं. त्याप्रमाणे त्याचं म्हणजे पूर्ण डेकोरेटिव्ह जे तयार कर, जसं मी पद्मावतीचा लुक केला होता, कारण मला प्रतिनिधित्व आपल्या भारतातल्या ज्याही हेरिटेज साईड आहेत तसं करायचं होतं. तर मी चित्तोडगड दाखवला होता, तर मला मग ते पद्मावतीचं लुक करायचं होतं. चित्तोडगड म्हटलं की मला ती राजपूत आणि ड्रेसअप, राजपूत आणि ज्वेलरी, आणि ते चित्तोडगड पूर्ण तयार करणे, जो काही असतो म्हणजे थर्मोकॉलचा म्हणा किंवा याचा, असं बरंच मला तयार करावं लागलं. ती तयारी मला करावं लागली. तो एकच राऊंड नसतो, त्याच्यानंतर टॅलेंट राऊंड असते. तर त्या टॅलेंट राऊंडमध्ये तुमच्यातलं टॅलेंट दाखवायचं असतं. तर त्या टॅलेंटमध्ये पण मी लाठीकाठीची प्रॅक्टिस करून मला वेळ मिळायचा नाही. मला ज्यांनी माझे लाठीकाठीचे जे सर आहेत, उमेश मावळे सर, त्यांनी मला बरंच म्हणजे सहकार्य केलं. मला नाव घ्यायला यासाठी आवडेल की मला माझी वेळ पाहून, माझ्या ड्युट्या पाहून आणि माझं वय पाहून त्यांनी मला ती प्रॅक्टिस दिली. आणि त्या टॅलेंट राऊंडमध्ये मग लाठीकाठीमुळे मला जिंकायला बरंच हे झालं. आणि अशी बरीच तयारी करावं लागली. तुम्हाला बोलायची तयारी करावं लागते, तुम्हाला चालायची वॉक असतो, वॉकची तयारी, तुम्हाला त्या सगळ्या वेशभूषेची तयारी, त्यामध्ये वेस्टर्न राऊंड असतात, ट्रॅडिशनल राऊंड असतात, त्या सगळ्या राऊंडच्या तयाऱ्या असतात. तर या तयाऱ्या आपण करू शकतो. पण माझं असं होतं की मला ड्युटीमधून किंवा वेळ, म्हणजे माझी एक शिफ्ट असते 2 ते 9, मग रात्री 9:30-10ला मी प्रॅक्टिस करायची ड्युटी झाल्यावर. तर या सगळ्या तयारी लागते, आणि ती आपण आवड असली की करू शकतो. हो, अगदी बरोबर. म्हणजे नोकरी करून सुद्धा या सौंदर्य स्पर्धेची तयारी करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आहे. त्याला पण म्हणजे आवड तर पाहिजेच, आणि तितकीच मेहनत पण घ्यावी लागते. तर तुमच्यामध्ये या सौंदर्याची खरी व्याख्या काय आहे? सौंदर्याची व्याख्या मी तुम्हाला तर हे सांगेल की तुम्ही दिसता कसं, तुमची हाईट कशी आहे किंवा तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, यापेक्षा तुमचं आंतरिक सौंदर्य कसं आहे याला मी जास्त असं की तुम्ही चेहऱ्याने सुंदर असाल, पर्सनॅलिटीने, पण तुमच्या मनाच्या सौंदर्याला, तुमचं मन दुसऱ्यासाठी किती चांगलं आहे, तुमच्या स्वतःसाठी किती चांगलं आहे, आपण स्वतःला चांगलं समजून दुसऱ्याला पण चांगलं बनवण्याचा प्रयत्न, आणि स्वतःला प्रेझेंट करणं, म्हणजे महिलांनी स्टेजवर येऊन स्वतःला प्रेझेंट करणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे मला सौंदर्य वाटते. मनाचं सौंदर्य सगळ्यात चांगलं सौंदर्य. बरोबर आहे. चेहऱ्यावरचं म्हणा की शारीरिक सुंदरता म्हटल्यापेक्षा मनाचं सौंदर्य आवश्यक असते. म्हणजे मनाच्या सौंदर्याने आपण जग सुद्धा जिंकू शकतो. तर
आजच्या दुसऱ्या भागात आपण श्रोत्यांना कुठलं गाणं ऐकवाल? मला गाणी तर खूप आवडतात, पण आता तेरा पहले का मुझसे है नाता कोई, यू ही नहीं दिल लुभाता कोई. तर आपण सौंदर्य स्पर्धेबद्दल बोलत आहोत. तर या स्पर्धेदरम्यान आलेला एखादा संस्मरणीय अनुभव काय सांगाल? अनुभव तर खूप आहेत, छोटे मोठे. कारण अनुभव असे की ड्युटी आणि माझं सौंदर्य स्पर्धा, मी सांगत आली आहे तुम्हाला की ते फार विरुद्ध तफावतचे दोन्ही फील्ड आहेत. बरोबर. तर त्यावेळेस कसं की मला म्हणजे एक मला असा अनुभव, अमरावतीलाच माझी एक स्पर्धा होती आणि मी ते नऊवारी पातळ आणि खूप सारं मेकअप आणि खूप सारं लुक, म्हणजे सौंदर्य स्पर्धेचं जे असतं ते सगळं अगदी वेशभूषा केलेली, आणि मला अत्यावश्यक ड्युटी असली, म्हणजे वेळेवर मी त्या स्टेजवर जाणार तेवढ्यात मला फोन आला सरांचा की तुम्हाला नाईट शिफ्टला यायचं आहे. आता 11 वाजेपर्यंत प्रोग्राम असणार, ड्युटी 10-10:30ला मला जायचं होतं. मग कुठेतरी मला ते मनात होतं की लवकर माझा नंबर आला, म्हणजे नंबर मीन्स मला स्टेजवर जाऊन माझं जे काही प्रेझेंटेशन आहे ते करून मी पटकन मोकळी होऊन निघून जायचं. हे जे होतं हे फार, म्हणजे त्या लुकमध्ये मी त्या आमच्या ड्युटीच्या ठिकाणी जाणं, नऊवारी पातळामध्ये एवढ्या लुकमध्ये, आणि मला ते खूप कठीण होतं, पण मी ते केलं. मी त्याच वेशभूषेमध्ये ड्युटीला गेली आणि असं झालं की मला बक्षीस मिळालं. मी ड्युटीला येऊन पूर्ण लुक चेंज करून आपल्या कामाला लागली. जे माझं कर्तव्य आहे, पहिलं कर्तव्य माझं ड्युटीच आहे, बाकीच्या गोष्टी सगळ्यानंतर असतात. तर मग मला फोन आला की तुझं पहिलं बक्षीस लागलंय. आपल्या अमरावतीलाच सांस्कृतिक भवनला कार्यक्रम होता. मग मला फार, म्हणजे थोडंसं वाईट पण वाटायचं, आणि की अरे आपला बक्षीस होतं, आपण इतकं छान तयार होतो, पण आपल्याला ड्युटीला यावं लागलं. पण ड्युटी माझं पहिलं कर्तव्यच समजते मी, पण ती गोष्ट माझ्या नेहमी लक्षात राहील. मग दुसरं, माझ्या एका ओळखीतल्याच मॅडमनी माझं बक्षीस घेतलं आणि तिथे सांगितलं की ते मला कदाचित मी त्या गोष्टीमुळे, म्हणजे मी जास्त प्रचलित झाली असंही म्हणेल की अरे अशा ड्युट्या असतात की हिला बक्षीस सोडून ड्युटीवर जावं लागलं, म्हणजे हिला कार्यक्रम सोडून जावं लागलं. कदाचित या गोष्टीमुळे मी जास्त प्रसिद्धी झाली असंही म्हणेल, कारण तेव्हा माहीत पडलं सगळ्यांना की ही अशा ड्युट्या करून सौंदर्य स्पर्धा करते. तर असे काही क्षण आहेत छोटे मोठे जे आहेत लक्षात. अरे वा, खूप छान क्षण तुम्ही सांगितला. तर हे सर्व करत असताना तुम्हाला कुटुंबाचा आणि मित्रपरिवाराचा कसा पाठिंबा मिळतो? कुटुंबाचा मध्ये जर मी म्हटलं तर मला माझ्या बहीण, मी असंच म्हणते नेहमी, स्त्री वर्गाचा जास्त पाठिंबा असतो. म्हणजे माझे वडील जिल्हा परिषद शिक्षक, थोडे जुन्या विचारांचे, तर काही त्यांना फार, म्हणजे सौंदर्य स्पर्धा किंवा हे फार आवडत नसलं तरी अगदी असं मला मागे ओढत नाही, तर मला पाठिंबाही देत नाही. ठीक आहे असं, म्हणजे करते आहे. तर पाठिंबा म्हटलं तर मला माझ्या मोठ्या बहिणीचा असतो, नेहमीच असतो. माझे जे भाच्या, छोट्या माझ्या वहिनी, माझ्या दोन्ही वहिनींचा मला पाठिंबा असतो, आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींचा मला पाठिंबा असतो. बाकी आहेत मित्रपरिवार, सगळे पाठिंबा देतात, पण जास्त पाठिंबा माझ्या काही जवळच्या मैत्रिणी, माझ्या वहिनी, माझी बहीण, माझी आई जी आता नाही आहे या जगात, तिचा मला भरपूर पाठिंबा होता. तिच्याच या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने मी आज आहे या स्टेजवर, असे म्हणेल. खूप छान. आपल्याला कोणतेही कार्य करताना आपल्या घरातला पाठिंबा मिळणे खूप आवश्यक असते. तर समाजासाठी काम करणं आणि ग्लॅमर क्षेत्र सांभाळणं किती आव्हानात्मक असतं, काय सांगाल तुम्ही याबद्दल? आव्हानात्मक नाही म्हणता येईल मला. फक्त हे क्षेत्र वेगळं आणि ते क्षेत्र वेगळं, फार वेगळं. म्हणजे तिन्ही क्षेत्र माझे वेगळे म्हणायला काही हरकत नाही. नोकरीचं क्षेत्र माझं वेगळं, समाजकार्य करते हे क्षेत्र माझं वेगळं, आणि माझं ग्लॅमरस मॉडेलिंगचं क्षेत्र वेगळं. मी सगळ्या क्षेत्रात तिथे जसं, म्हणजे मी असं म्हणेल की जैसा देश वैसा भेस, अशा स्वरूपात मी जाते, किंवा मी स्वतःला तिथे तसंच प्रेझेंट करते. त्याच्यामुळे फार आव्हान मला येत नाही. मी जिथल्यासारखीच राहते, त्यामुळे मला कधी असे खूप आव्हान आले नाही. आणि आले तर ते थोडे आपण आपल्या प्रसंगावधानाने किंवा आपल्या थोड्या विचारांनी आपण तिथे ते मॅनेज करू शकतो असं मला वाटते. तर ताई, वीज वाहिनी हाताळण्यासारखं धाडसी काम तुम्ही करता, तर यासाठी कोणती काळजी घ्यावी लागते? काळजी म्हणजे असं आहे की आमचं शिक्षण टेक्निकल क्षेत्रातलं आहे. आमचं, मी याच्यासाठी म्हणेल की मी एकटीच या क्षेत्रात नाही आहे. महाराष्ट्रामध्ये 2010ला जी बॅच लागली पूर्ण महाराष्ट्रात, ऑपरेटर टेक्निशियन जी बॅचला, म्हणजे महिला पहिल्यांदा या क्षेत्रात त्या 2010मध्ये आल्या. सगळ्याच महिला आमच्या या काम करतात, आणि मला फार अभिमान आहे की माझ्यासोबतच माझ्या सगळ्या महिला हे काम करत आहे.
आणि खूप माझं काम तरी कमी आहे, पण माझ्याच काही मैत्रिणी आहेत त्या खूप जास्त जोखमीचे कामं, माझ्यापेक्षाही जोखमीचे कामं त्या करतात. त्यांचं खूप कौतुक आहे, कारण या क्षेत्रामध्ये हे पूर्णपणे जे रिस्की जॉब आहे हा, आणि पूर्णपणे पुरुषांचं क्षेत्र आहे हे. त्यामध्ये वर चढून काम करणे, तर यामध्ये सुरक्षितता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, की स्वतःची सुरक्षितता, दुसऱ्याची सुरक्षितता. तर आमच्यासाठी काही सुरक्षेच्या गोष्टी असतात ज्या आमच्या टेक्निकलमध्ये आहेत, त्या सगळ्यांनी आत्मसात करून आणि स्वतःचं, आता जरी मी ह्या सगळ्या गोष्टी करत असली तरी मी स्वतःची विचार किंवा तिथे स्थिर आपलं शांततेने जे कामं करतो आपण, ती एक सुरक्षितता म्हणता येईल. किंवा आणि त्यासोबत जे आमचे सुरक्षिततेचे साधनं असतात त्याचा सगळ्यांनी उपयोग करावा, सुरक्षित काम करावं. तर आपण लाठीकाठी आणि तलवारबाजी सुद्धा करताय, तर हे शिकण्यासाठी तुम्ही काही विशेष प्रशिक्षण वगैरे घेतलं आहे का? आणि या कलेमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते? कसं आहे, याच्यासाठी शिक्षण तर घ्यावंच लागते. गुरुकुल अकॅडमीमध्ये उमेश सर जे आहेत त्यांनी मला हे प्रशिक्षण दिलं आहे, आणि मी हे म्हणेल की यासाठी कष्टही घ्यावं लागतात, आणि हे खूप चांगल्या प्रकारचं आहे. म्हणजे मी तर हे म्हणेल की मुलींना असे कराटे, लाठीकाठी, तलवारबाजी हे शिकवायला पाहिजे तुम्ही. प्रत्येक वेळी ती तिची सुरक्षा या गोष्टीने करू शकेल असं नाही, पण मला मी शिकल्यामुळे की तुम्ही असे खेळ जर मुलींना शिकवले तर त्या मुलींमध्ये एक धाडस, त्या मुलींमध्ये एक निडरता असं तयार होते. तर लाठीकाठी आणि असे जे मैदानी खेळ म्हणू आपण त्याला, शिवकालीन खेळ आहेत ते, तर हे मुलींना शिकवायला पाहिजे. त्यासाठी जरी मेहनत असली तरी ते खूप चांगले आहेत. अगदी बरोबर. आजच्या काळात तर प्रत्येक महिलाने, प्रत्येक तरुणीने हे खेळ म्हणजे लाठीकाठी, तलवारबाजी म्हणा की कराटे म्हणा, हे खेळ प्रत्येकाला आलंच पाहिजे. तर ताई, महिलांनी अशा धाडशी क्षेत्रात सहभागी होणं किती महत्वाचं आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी पूर्वीही सांगितलं की महिलांनी या क्षेत्रात, म्हणजे या खेळांमध्ये या गोष्टी कशा आहे, सुरक्षतेच्या दृष्टी, स्वतःची सुरक्षा करू शकतो आपण या खेळांनी. हे असं काही शिकल्याने मग सुरक्षाही नाही करू शकलो तर मी तुम्हाला सांगितलं ना, एक असं काही शिकतो आपण तेव्हा एक धाडस निर्माण होते, आणि ते धाडस म्हणजे कुठल्या तरी वाईट प्रसंगाला समोर जायची हिंमत आपल्यामध्ये येते. तर हे असे खेळ किंवा असं हे नक्की सगळ्यांनीच आत्मसात करायला पाहिजे. नक्कीच. तर हे सर्व करत असताना तुम्ही शारीरिक तंदुरुस्तीसाठी काय करता? तसं फार तर काही करत नाही, पण माझ्या ड्युटीमुळे थोडा माझा तसाच व्यायाम होतो, पण थोडाफार करते. अगदी वेळ न साधल्यामुळे अगदी असं टाइम टू टाइम मी करू शकत नाही, पण तेवढं करते. आणि जितकं पाळता येईल, फार स्पायसी खायचं नाही किंवा असं शरीराला, आता जसं नाईट शिफ्टमुळे ऑलरेडीच ॲसिडिटी वगैरे असे त्रासच होतात, तर ते मी जिथपर्यंत मला शक्य होईल तिथपर्यंत मी असे मसालेदार खाणे वगैरे टाळते. आणि फार तर नाही, पण अशी छोटीशी काळजी घेते मी. अच्छा. तर इथे वेळ झाली आहे दुसरं गाणं ऐकण्याची, तर दुसरं गाणं कुठलं सांगाल? आता तर एक गाणं म्हणजे एक प्रार्थना आहे, ये मत कहो खुदा से कि मेरी मुश्किलें बड़ी है, मुश्किलों से कह दो की मेरा खुदा बडा है. तर या मॉडेलिंग क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी आणि आपल्या तरुणींना तुम्ही काय सल्ला द्याल, काय सांगाल त्यांना? तरुणींना मी, तुमची आवड जपा. तुम्हाला जर याच्यामध्ये आवड आहे तर तुम्ही यामध्ये यामध्ये तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करता येते, स्वतःचा आत्मविश्वास वाढतो, तुमचं स्टेज डेअरिंग वाढतं, काही जणांना संधी पण मिळते पुढे पुढे जाण्यास. या मॉडेलिंग क्षेत्रातून बऱ्याच मुली ॲक्टिंगकडे वळल्या आहेत. पण मी तरीही तुम्हाला हे सांगेल की या क्षेत्रात येऊन तुम्ही फार, म्हणजे आपल्याकडच्या ज्या मुली आहेत म्हणजे अगदी कमाईचं साधन हे नाही असू शकत. म्हणजे हे एक तुमचं फक्त आवड म्हणून तुम्ही येऊ शकता, आणि खूपच तुम्हाला अगदी त्यामध्ये बिलकुल अगदी तुमचं पॅशन आहेच तर तुम्हाला मुंबई, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं. तर मी तर मुलींना हे सांगेल की फार याला बळी पडू नका, कारण की यामध्ये खूप फेक पण आहे. मी हा संदेश पण देऊ इच्छिते, खूप फेक लोक आहेत जे मुलींना सांगतात की आम्ही तुम्हाला संधी देऊ, पिक्चरमध्ये काम देऊ, हे देऊ, आणि हे मॉडेलिंग क्षेत्रातून मुलींना यामध्ये पैसे घेऊन वगैरे पण करतात आणि फसवणूक पण होते. तर तुम्ही तुमची आवड जपा, हे क्षेत्र आहे, चांगलं आहे असं नाही, याच्यातून तुम्ही ॲक्टिंगकडे पण जाऊ शकता. आणि अगदी आपल्या शिक्षणासोबतच करा, हे शिक्षण पहिले आवश्यक आहे. तुम्ही मॉडेलिंग क्षेत्रामध्ये येऊन शिक्षण सोडून द्याल किंवा असं करू नका मुलींनी तरी, मुलांनी किंवा मुलींनी पण. आणि तुम्ही तुमच्या शिक्षणासोबत तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहून तुम्ही फक्त आवड म्हणून हे करू शकता. अच्छा.
तर भविष्यात समाजकार्यासोबतच आणखी दुसऱ्या क्षेत्रात कोणती स्वप्न तुम्हाला पूर्ण करायची आहे? माझे स्वप्न असे आहे की मी म्हणजे मला घटस्फोटीत आणि सिंगल मदर ज्या लेडीज आहे, माझ्या खूप साऱ्या मैत्रिणीत किंवा मी ज्या बघितल्या आहे, तर बऱ्याच जणींना इतक्या अडचणी आहे की राहायला घर नाही किंवा आता काही म्हणजे मी तुम्हाला एक विधवा यांचं एक अनुभव सांगू इच्छिते की माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे खूप चांगलं सगळं व्यवसाय सगळं होतं, पण अचानक गंभीर आजार होऊन तिचे मिस्टर एक्सपायर झाले. तर बऱ्याच तिला आर्थिक अडचणींना, स्वतःचं घर नाही किंवा अशा बऱ्याच गोष्टींना तिला सामोरं जावं लागत आहे. अजून जाते आहेत अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत. तर यांच्यासाठी जर मला, अशा महिलांसाठी जर पुढे मला, माझं स्वप्न आहे की मी एक असं आश्रम नाही म्हणेल मी त्याला मी एक आमचं आधार घर म्हणू, वसतिगृह म्हणून जे आमचं एक असं घेऊन अशा महिला तिथे मी त्यांना व्यवसाय आणि त्यांना राहायची व्यवस्था उपलब्ध करून देईल, असं मला काहीतरी करायचं आहे. अरे वा, खूप छान. तर आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आमच्या सर्व श्रोत्यांना आणि महिलांना आजच्या कार्यक्रमातून तुम्ही काय संदेश द्याल? सर्वप्रथम तुम्ही आकाशवाणीला मला इथे बोलवलं, प्रज्ञा मॅडम, तुमची संपूर्ण टीम, सगळ्यांना मी धन्यवाद करते. आणि मी तुम्हाला एकच सांगते इथे की इथपर्यंत यायला आपल्यात काहीतरी आत्मसात करा आणि ते आत्मसात तुम्ही स्वतःच करू शकता. ते तुम्हाला दुसरं कोणी आणून देणार नाही किंवा तुम्ही दुसरं हे नाही, तुम्हाला स्वतःमध्ये सगळं संपादन करायचं आहे, स्वतःलाच मेहनत करायची आहे, स्वतःलाच स्वतःमध्ये प्रामाणिकता ठेवायची आहे आणि सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी थोडंसं का होईना पण स्वतःसाठी जगा, हाच संदेश मी देईल. खूप छान संदेश तुम्ही आमच्या श्रोत्यांना आणि महिलांना दिलाय, तर ते नक्कीच तुमचा संदेश ऐकतील. तर श्रोते हो, आज आपण बातचीत केली. श्रोते हो, आज आपण माधुरी धर्माळे यांच्याशी बातचीत केली. त्या वीज हाताळणी, लाठीकाठी आणि तलवारबाजी ही करतात. मग यासोबतच समाजकार्य, नोकरी आणि छंद जोपासून बाकीचे कार्य त्या करत असतात आणि त्याचा कुठेही गाजाबाजा त्या करत नाहीत, हे विशेष. आणि श्रोते हो, त्यांनी दाखवून दिलंय की कोणतंही काम करताना वयाचं बंधन नसतं. म्हणजेच ते कोणतंही क्षेत्र असो, सौंदर्य स्पर्धा असो किंवा मग समाजकार्य असो की कुठलंही क्षेत्र असो, त्यासाठी वयाचं बंधन हे नसते. तर श्रोते हो, त्या स्वतःच वयाच्या 40 नंतर या सौंदर्य स्पर्धेत उतरल्या आहेत. तर हे एक उत्तम उदाहरण आहे आपल्या महिलांसाठी आणि आमच्या सगळ्या तरुणींसाठी. तर आजच्या या मुलाखतीतून, त्यांच्या या कार्यातून आपले श्रोते आणि महिला नक्कीच चांगला संदेश यातून घेतील अशी मी अपेक्षा करते. तर आज आपण समाजासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधला. त्यांच्या अनुभवातून समाजसेवेची खरी भावना, संघर्ष आणि माणुसकीचे महत्त्व आपल्याला समजले असेल. श्रोते हो, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देणे किती महत्त्वाचे आहे, हा संदेश त्यांच्या कार्यातून मिळतो. तर ताई, आपल्या मौल्यवान वेळेबद्दल आणि प्रेरणादायी विचाराबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आपण आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आल्यात, तर आपले खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमची संपूर्ण टीम, प्रज्ञा मॅडम, टेकम सर आणि संपूर्ण आकाशवाणी अमरावतीची टीम, याचे मी आभार मानते. नमस्कार. श्रोते हो, विविधांतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आताच आपण स्त्रियांसाठी आमचाही हातभार याविषयी माधुरी सुधाकर धर्माळे यांच्याशी प्रज्ञा इंगोले यांनी साधलेल्या संवादाचा भाग 2 ऐकलात. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.